इलेक्शन आले म्हणून आता पाणी बोर मारलेत, आता जागी जागी बोर मारलेत, रस्ता नाही खराब, गटारी पण हे आहेत. विनाकारण कशासाठी नाही कशासाठी कारण दाखवून हे या गटरीचं बी काम थांबविलंय. आणि गणपतीला आरतीला येतात, मंजूर झाल्यात काढतो म्हणतात, आश्वासन देऊन जातात, येत नाहीत परत. रस्ते करायला येणार आहेत आता निवडणूक आल्यात म्हणून येणार आहेत. हे सत्तेत असताना सुद्धा गेल्या 3 वर्षापासून सुळकुड पाणी योजना अंमलबजावणी होत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. सुळकुडचं येणार काय, इचलकरंजी गटरीचं पाणी येणार, हा प्रश्न गंभीर आहे. आता कृष्णा आणि पंचगंगेचं बळकटीकरण करायला लागलेत की पाईपलाईन बदलायला लागलेत, कधी होणार, आम्ही पूर्ण मेल्यानंतर. पण मोठा प्रश्न आहे तो महापुराचा आहे. मागच्या 19 पासून जो महापूर सातत्याने येतोय तो या भागातील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त हे राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कळडोणे आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. इचलकरंजी बोले ह्या कार्यक्रमाचा प्रभाग क्रमांक 16 मधला दुसरा भाग आज आपण प्रसारित करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपणार आहे. इचलकरंजी बोले हा कार्यक्रम संपून इचलकरंजी बोले सीझन 2 हा कार्यक्रम आता आम्ही पुन्हा प्रसारित करतोय. पुन्हा येतोय आम्ही इचलकरंजी बोले सीझन 2 मध्ये. शेळकेमाळा कटके गल्ली परिसरात आपण आहोत. या ठिकाणी पुराचं पाणी ज्या वेळेला येतंय ते या ठिकाणी येतंय. या कडेच्या घराला पुराचं पाणी टेकलं की मग ते नागरी वस्तीत पाणी शिरले असं म्हणतात. आमची गटर आम्हाला रिपेअर करून द्या, म्हणजे चांगली करून द्या, रस्ता करून द्या आणि रस्ता करून द्यायला पाहिजे. बाकीचं आम्हाला काही नाही. गटरीचं साहित्य किती दिवस झालं येऊन पडलंय? आता 15 दिवस म्हणून पडली आता येऊन. 15 दिवस झालं. होय, पण इकडून कोणी बघते ना जातात, पण रिपेअर करायला यायचं नाही, कारण गटर करायला येऊन बघून चालले सगळेच. म्हणजे गटर करणारे कोणी येणं झाले तिकडं. मगाशी काय सांगितलं, अर्धी गटर करणार आहेत. अर्धी गटर करणार म्हणजे अर्धी गटर करणार नाही म्हणतात. मग इथे लोकांचं सगळे म्हणणं आहे की पूर्ण गटर करून द्यायचं आम्हाला. आमचे काय गटार करायचे, रस्ता करायचे आणि सगळं ह्याकडनं त्याकडं पण गटार केलं तर करायचं नाही तर करायचं नाही. हां, अर्धी गटर नको आहे आम्हाला. अर्धी गटर आम्हाला नको आहे, आम्हाला पूर्ण गटर पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. सगळी लोक राहतील इथे, सगळ्यांना पाहिजे. रस्ते किती वर्ष झाले? रस्ता करून 7-8 वर्ष झाले असतील. येश आता नाही तिला बोलले तुमचं येणार नाही. हां बर, नमस्कार, मी चंदुरे बोलतोय. इथं शेळकेमेळ्यातून हनुमान मंदिरची गल्ली. तर इथं अशी भानगड झाली आहे, राजकारण घुमा लागले. घुमू दे, घुमण्याबद्दल आमचं काही मत नाही. संडास ड्रेनेज होत नाही आम्हाला माहिती आहे. विनाकारण कशासाठी नाही कशासाठी कारण दाखवून हे या गटरीचं बी काम थांबविलंय. आता 15 दिवस झाले गटरी येऊन पडल्यात. दिपावळीच्या आधी त्या गटरी येऊन तुम्हाला असं म्हणायचं आहे का, ड्रेनेज तुम्ही करा पण गटरी पण करा असं तुम्हाला म्हणायचं? हां, हे मला म्हणायचं आहे. विनाकारण कुठलं तर कारण दाखवून थांबवू नका, गटरीचं काम थांबवू नका. हां, हे मला म्हणायचं आहे. ह्या रस्त्याची परिस्थिती तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. रस्ता खराब झालेला आहे, त्याचबरोबर गटारी तर पूर्ण खराब झाल्या आहेत. गटारी जर बघितला तर 20 वर्षापूर्वीच्या गटारी आहेत. दगडी गटारीच्या बांधकामावरून कुठल्याही इंजिनियरला हे कळेल. कुठल्या राजकारण्यांनी सांगायची गरज नाही की ही कधी केल्यात. ह्या गटरीची अवस्था आपल्याला कळू शकता. त्याचबरोबर या नागरिकांना देखील माहिती आहे की गटरी किती वर्ष झालेत, किती वर्षाच्या जुन्या गटरी आहेत. 20 वर्षाच्या आहेत त्या गटर. कलागतीने गटर केले, तेव्हापासून गटर केलेले नाहीत. तर इथल्या माजी लोकप्रतिनिधींनी गटरी केल्या होत्या, त्याच्यानंतर गटरी झालेली नाहीत. इथली परिस्थिती अशी आहे की ह्या गटरी आता पूर्ण खराब झालेत. गटरीचं साहित्य येऊन पडलंय. काही जण सांगतात महिना झाले, काही जण सांगतात 15 दिवस झाले. मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय. हे वयस्कर लोक जे आहेत ती कशा पद्धतीने या पाय काढतात, तिथून चालतात. या पडलेल्या खडीवरून, पडलेल्या त्या साहित्यावरून ते चालतात. त्यामुळं ते पडून त्यांचा अपघात होऊ शकतो आहे. डोळ्यांचे ऑपरेशन झालेले आहेत, वयस्कर लोक आहेत, काहींची खुब्याचे ऑपरेशन झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे साहित्य आणून टाकलेलं आहे. तुम्हाला जर करायचं नव्हतं तर ते नेऊन कडेला तर बाजूला ठेवायचं होतं. हे रस्त्यात आणून ह्या लोकांना अडचण का केली असं या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर गटरीचं काम तटवण्यामागचं कारण इथलं राजकारण असल्याचंही हे दादा सांगतात. कारण राजकारणामुळे ते काम तटलंय असं देखील यांचं म्हणणं आहे. तर प्रभाग क्रमांक 16 मधील शेळकेमाळ्यात आपण आहोत. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत. हा इचलकरंजी बोले या कार्यक्रमाला असलेला प्रतिसाद. आता या ठिकाणचे प्रश्न या महिला सांगतील. इथं रोज गटर काढायला येत नाहीत. पाणी 10 दिवसात एकदा येते पाणी. आणि इथं तारा सगळ्या खाली पडलेल्या आहेत, तर त्याच्याकडे कुणीही लक्ष देऊन काही कामं करत नाहीत.
इथं तारांवर आता नुसता हात केले की लगेच दारासमोर लगेच लहान मुलांनी जरी लावली तरी हात लागतोय लगेच. घंटागाडी तर कधीच वेळेवर येत नाही. आम्ही तक्रार किती वेळा केली आता घंटागाडीची, तरी पण घंटागाडीचं यायचं नावच नाही. नागरी वस्ती वाढत चालल्या मात्र नागरी सुविधा देताना महानगरपालिका प्रशासन, विद्युत मंडळ आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी दिसतंय. बऱ्याच वेळेला आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, समोरचे झूम करून दाखवा. हे समोर तारेचं जे जाळं आहे ते एकदम गॅलरीला आहे. लहान मुलांना किंवा कपडे घालताना जर काही दुखापत झाली तर त्याला जीवाला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. अनेक वेळा करंट देखील लागलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठी तार आहे. थांबा आपले एक प्रश्न आमच्या घरावरून 33 आणि 11 kVच्या मोठ्या तारा गेलेल्या आहेत. घराची उंची वाढवता येत नाही, घरावर काही काम करता येत नाही, तरी ते तेवढं काढून घ्यावं प्रशासन. अशी किती घर आहेत? जवळजवळ 20 वर घर आहेत सर. 20 वर घर आहेत. तुम्ही हे अगोदर कोणाला सांगितलंय का? सांगितले 4 वेळा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. राजू शेट्टी झाले, आवाडे साहेब झाले, सगळ्यांना सांगून झाले. कोण याची काय दाद घेतली नाही आमची. आणि हॅलो, औषध मारा इकडे कोण येत नाही फवारणी करायला. औषध फवारणी डास बी भरतात फुल, कोण गटर काढा येत नाही टायमाला. खाली आमची जनावर आहेत, चुकून वायर बेर पडली, जनावरांना काय झालं नुकसान कोण देणार? आणि काय प्रश्न इथं? तारच आहे बघा, किती 15 वर्ष झालं सांगायला लागले तार काढतो म्हणतात, काढेना झाल्यात. आणि गणपतीला आरतीला येतात, मंजूर झाल्यात काढतो म्हणतात, आश्वासन देऊन जातात, येत नाहीत परत, असं व्हायला लागले. तर हा तारेचा प्रश्न आहे, हा मोठा प्रश्न आहे. तो लोकप्रतिनिधी नगरसेवकांना सुटण्यासारखा नाही. या ताराच्या समस्येकडं आमदार खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे. 10 वर्ष राजू शेट्टी खासदार होते, त्यांनी देखील या लोकांना आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतरच्या देखील खासदारांनी आश्वासन यांना दिले, मात्र ते काम झालं नाही. त्यामुळं हा प्रश्न मोठा इथला. आमदारांनी इथल्या डेपोचा प्रश्न सोडवला होता, वीज डेपोची उंची वाढवली, त्या आमदारांनी ते केलं होतं. आता विद्यमान आमदारांनी हा तारेचा प्रश्न सोडवायला पाहिजे, बरोबर काय? कारण हे प्रश्न मोठे असतात आणि आमदार प्रकाश आवाडेंनी ते करून दाखवलं होतं. तो हाईट त्याची वाढवली ती, तो प्रश्न जटिल होता, मात्र त्याचा पाठपुरावा करून केलं होतं. आता या तारेचा प्रश्न देखील आमदार राहुल आवाडे यांनी सोडवावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे. हे एवढं मीटर पण खालच्या साईडला आहे, करंट लागण्याची शक्यता यायला. आता परवाच इचलकरंजी ते एक घटना झाल्या, त्या लहान मुलीचा हात काढलाय. मग त्यामुळे ह्याच्याकडे पण जरा लक्ष द्यावं. पोरंही खेळतात इथं, मग ते आम्ही होतो तसं 5 वर्षाची मुलं इथं खेळत असतात रात्री सुट्टीचं, आणि असंच जर चिकटतात तिथं डांबाला खेळता लागले तर काय करायचं? आता मथुरा शाळेपाशी हे झालेलं आहे घटना 4 दिवसात. कोण घरी असतंय नसतंय, कामाला गेलेलं. आता ही लहान मुलं आहेत, तर या ठिकाणी बघा तुम्ही, ही लहान मुलं आहेत आणि हे मीटर जे बसवलेले आहेत हे सर्व मीटर एकत्रित बसवले आहेत आणि हे इतक्या खाली आहेत. 3 फुटावरती, 3 ते 3.5 फुटावरती हे मीटर बसवले आहेत. या मुलांचा धक्का लागला तर जीविताला धोका होऊ शकतो, अशी इथली परिस्थिती आहे. या ठिकाणी इचलकरंजीमध्ये एक घटना, परवा नुकतीच घटना घडली होती, मुलीचा हात काढण्याची वेळ आली होती. तर अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं महावितरणनं हे इथून हलवावं आणि वरती घ्यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले. तर आपण नदीवेस जवळील चावरे गल्ली परिसरात आहोत. या ठिकाणी या महिला इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि इथल्या समस्या त्यांना भेडसावत आहेत. तो इथे रस्ता, गटर, या दोन्ही रस्त्याने गटरी बऱ्याच वर्षापासून झालेल्या नाहीत. त्याचबरोबर गटरी इथल्या स्वच्छ होत नाहीत. इथले नागरिक कचरा, आपल्या दारातला कचरा स्वतः लोटतात आणि तो कडेला लावतात. तो कचरा झाला तो देखील नगरपालिका घेऊन जात नाही. इथली अशी परिस्थिती आहे. गटारीचीच तक्रार आहे, बाकी नाही. रस्ते करायला येणार आहेत, आता निवडणूक आल्यात म्हणून येणार आहेत. किती दिवस झाला रस्ता झालेला नाही? होय, 5 वर्ष झाले की. रस्ता नाहीच आपल्या इथं. होय, पहा रस्ता होय तेवढंच आहे. काय रेशनची समस्या भेटसाल तिथे? जा, रेशनचं काय देत नाही आणि ते काय पुट्टू काढायचा म्हण. आता दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं, ह्याच्यात काय दिसतंय आम्हाने? नाही दिसत. मग तो कंट्रोलवाला किती अर्धा घालायला लावेल? बरोबर. मग ती विकत घेतलेलं बरं की त्या रिक्षाला पैसे दिले परस.
ही अशी अवस्था आहे. रेशनचं धान्य तुम्ही देतो म्हणताय, खरं काय परिस्थिती आहे नागरिकांची ही बघा. सर्वसामान्य नागरिक आहेत. आठवड्यातून 2 दिवस पाणी येते. आम्ही वर्षाचे लाईट बिल भरतो, वर्षाचे एकूण 300 पाणीपट्टी वर्षाची भरतो. मग त्या हिशोबाने आम्ही पाणी बिल किती द्यायला पाहिजे, येतील तेवढं पाणी द्यायला पाहिजे ना. आम्ही कंपल्सरी देतो, कारण आम्ही पण हे आम्हाला माहीत आहे. कर दिला पाहिजे. आपण पण मालमत्ताधारक आहोत म्हणून इथले नागरिक कर भरतात. महिन्याला वर्षाला 1800 रुपये पाणीपट्टी भरतात. नगरपालिका ह्या गोष्टीचा विचारच करत नाही. आले की वर्षाला येतात, पाणी बिल आम्ही कट करतो, बिल भरा नाही तर आम्ही क्लिक करतो. आम्ही काय करायचं? आम्ही पण सामान्य नागरिक, आम्ही काही एवढं मोठे नाहीत. असं सामान्य नागरिकांचा, सामान्य महिलांचा हा आक्रोश आहे. आम्ही पण कामगार वर्ग आमचा, आम्ही कसं हे करायचं? आम्ही ॲडजस्टमेंट करतो. बोर आहेत, बोरचं पण पाणी नाही. आता ह्या 4 महिने झालं बोर मारलाय. इलेक्शन आलं. इलेक्शन आले म्हणून आता बोर मारलेत. आता जागी जागी बोर मारलेत. रस्ता नाही खराब, गटारी पण हे आहेत. पाण्याचं पाणी येतं तासभर, ते पण मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. पाणी आल्यानंतर 2 तास. ही पाण्याची समस्या आहे इचलकरंजी शहरातली आणि या चावरे गल्ली नदीवेस परिसरातली देखील ही पाण्याची परिस्थिती आहे. पाणी इथं 8-8 दिवस येत नाही आणि आल्यानंतर ते पाणी देखील कमी दाबाचं असतंय. पाणी 1 तास 1.5 तास पाणी चावीला आल्यानंतर मग नळाला पाणी येते, असं तुमचं म्हणणं आहे? होय, आमच्यात आता चावी नवीन घेतली आम्ही, जुने कनेक्शन होतं म्हणून, तरी पाणी आल्यावर येत नाही. तास 1.5 तासाने येते. मग आम्ही कामावर जातोय, पाणी कधी भरायचं आम्ही? बरोबर आहे ना. मोर्चे काढून देखील काही उपयोग झाला नाही आम्ही माहितीच हे करतो. तर ही पाण्याची समस्या आहे. आठवड्यातनं 2दा सोडताय की नाही, ते दररोज 1 दिवस नाही 1 तास का असं आम्हाला पाणी सोडा, असे आमची समस्या आहे. तर इथं पाण्याची समस्या गंभीर आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावं लागतंय. महिला म्हणतायत की आम्ही 1800 रुपये पाणी भरतोय आणि आम्हाला पाणी पट्टी भरून देखील आम्हाला पाणी पुरेसं मिळत नाही. किमान तुम्ही रोज पाणी द्या, किमान 1 दिवस आड पाणी द्या, अशी येथील नागरिकांचे म्हणणं आहे. त्याचबरोबर या ठिकाणचे रस्ते बरेच वर्ष झालेले नाहीत. त्याचबरोबर इथल्या गटारी देखील बऱ्याच वर्ष झाले नाहीत. गटारींची दुरावस्था आणि रस्त्यांची दुरावस्था तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय. इथली परिस्थिती भयंकर आहे. या ठिकाणचं म्हणणं आहे की काही लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून आले, निवडून गेले, परत आलेच नाहीत. मगाशी तुम्ही मला बोलला था म्हणून मी बोललो. खरं आहे ना. पाणी कसं आहे तुम्हाला सांगतो, एकदा 6ला सोडतात काय, आणि तिथनं 4-5 दिवसानं कवा 12ला सोडतात, तुम्हाला तर कवा 2ला सोडतात, कवा 3. आम्ही कामावरती जातो. कामावरल्या लेडीज कधी भरायचे सांग, कधी भरायचे असं त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे. तर पाणी वेळेवर देखील सोडावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर आपण आता आलो आहोत मरगुबाई मंदिर परिसरात. इचलकरंजी बोले या कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक 1 मधून श्री म्हसोबा देवाच्या मंदिरापासून झाली. आपण या इचलकरंजी बोले या कार्यक्रमाचा शेवट इथे मरगुबाई मंदिरपर्यंत करत आहोत. श्री म्हसोबा देवापासून सुरू झालेला प्रवास हा श्री मरगुबाई मंदिराच्या परिसरामध्ये याचा शेवट करत आहोत. आपण शेवट करत असताना या ठिकाणच्याच देखील समस्या आपण जाणून घेणार आहोत. या प्रभाग इचलकरंजी बोले या कार्यक्रमाचा संपूर्ण प्रवास झालेला प्रवास याचा विश्लेषणाचा भाग हा आम्ही वेगळा करणारच आहोत. तत्पूर्वी या भागाचा शेवट करत असताना या मोठ्या संख्येने या भागातील नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, आपण पाहू शकताय. आता या परिसरात काय परिस्थिती आहे, प्रभाग क्रमांक 16मधील या शेवटच्या परिसरामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ही यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, माय महाराष्ट्र आपलं मनापासून स्वागत करीत आहे. चांगला उपक्रम राबविल्याबद्दल प्रभाग क्रमांक 16तर्फे आपल्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. तुमच्या प्रभागाच्या समस्या काय सांग? प्रभागमध्ये रस्ते केले जातात, पण थोडंसं तुमच्या प्रभागाचं नाव घेऊन सांगा. हा मरगुबाई मंदिर, चावरी गल्ली, पटेरी गल्ली, जय भवानी परिसर, कागवाडे मळा, शेळके मळा, तोडकर मळा, मुजवर गल्ली हा भाग समावेश असतो. सदरचा भाग हा पूरग्रस्त भाग आहे. त्या मानानं पालिका प्रशासनानं कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही आहे. प्रत्येक वर्षी महापुराला तोंड द्यावं लागतं. तसेच प्रभागातील गटाऱ्या स्वच्छ नाही आहेत, वेळेवर पाणी येत नाही आहे, 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही आहे. आलं तर पाणी दूषित आणि गढूळ पाणी येत असते. विषय राहिला सुळकूड पाण्याचा. सन नोव्हेंबर 2022ला सुळकूड पाणी योजना मंजूर झाली. योजना करणारे लोकप्रतिनिधी आणि योजनेला विरोध करणारी लोकप्रतिनिधी हे सत्तेत असतानासुद्धा गेल्या 3 वर्षापासून सुळकूड पाणी योजना अंमलबजावणी होत नाही,
हे मोठे दुर्दैव आहे. माझा जन्म ज्या ठिकाणी झाला आहे, मी प्रभाग 7मध्ये राहतो आहे, पण माझा जन्म या ठिकाणी झाला आहे. जैसेची परिस्थिती ज्यावेळेला 1969ला होती तीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे. परिस्थितीमध्ये बदल काय झाला नाही, हाय तेच आहे. रस्ते तसेच, पाणी तसंच, 8-8 दिवसानं पाणी येते. संडाचे तुम्ही आता बघितला आहे, दरवाजा नाही आहे. सुरकोटचे 160 कोटी रुपये आलेले आहेत, कलेक्टर साहेबांच्याकडे जमा आहेत, तरीसुद्धा ते अजून त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री विरोध करतात, तरीसुद्धा ह्या इथल्या लोकप्रतिनिधींनी, मग ते आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी जोरदार प्रयत्न करून सुळकोटला पाण्यानं द्यावं. आज या ठिकाणी आत्ताचे विद्यमान आमदार 8 ते 9 त्यांचे हे करलेत, पाण्याच्या टाक्या बांधायला लागलेले आहेत, पण पाणी कुठलं येणार त्यात, ह्याचं उत्तर काय ते देणार? सुळकोटचं येणार काय, इचलकरंजी गटरीचं पाणी येणार, हा प्रश्न गंभीर आहे. ते आता कृष्णा आणि पंचगंगेचं बळकटीकरण करायला लागलेत की पाईपलाईन बदलायला लागलेत. कधी होणार, आम्ही पूर्ण मेल्यानंतर? परवा सांगितलं की महिनाभरात होणार आहे. महिनाभरात 365 दिवसापैकी फक्त 65 दिवस फक्त पाणी इचलकरंजी आपल्याला पाणी मिळतं आहे, आणि 300 दिवसाचं पाणी जातं कुठं? वर्षाच्या अखेर बिल भरा, नाहीतर कनेक्शन तोडून टाकतो. मला गटरी साफ करत नाही. ते काय विषय नाही. राहिलं कुठं? मी आज प्रभाग क्रमांक 16मधला रहिवासी आहे. कुठल्या भागात आहे? मरगुळ मंदिरच्या मागचा परिसर. या परिसराबद्दल सांगा. खऱ्या अर्थानं या परिसरात नदीचा पूर जो होतोय त्या पुराचीच मोठी समस्या आहे. गावच्या ज्या समस्या आहेत त्याच ह्या भागच्या समस्या आहेत, त्यामुळे वेगळ्या काय सांगायची गरज नाही. पण मोठा प्रश्न आहे तो महापुराचा आहे. मागच्या 19पासून जो महापूर सातत्याने येतो आहे तो या भागातील नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जी आता येणारी नवीन पावडी आहे त्यातले जे सदस्य निवडून येतील त्यांना माझी विनंती आहे आत्ताच की त्यांनी महापुराच्या या गंभीर प्रश्नावरच जास्तीत जास्त त्यांनी या भागातलं काम करावं अशी माझी विनंती आहे त्यांना. महापुरासारख्या गंभीर प्रश्नावर लक्ष द्यावं असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. सर, तुमचं अभिनंदन. तुम्ही या म्हणजे गाव भागात आलात त्याबद्दल पहिला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. हे जे रस्ते उकरल्यात, हे रस्ते उकरून लोकांच्या घरात धुळा जातोय, रहदारीला अडथळा होतोय. हा कर्नाटकला जोडणारा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याला कोण वालीच नाहीत मुळात, आणि दुसरी गोष्ट 8-8 दिवस वेळेला पाणी येत नाही. तरी कार्यसम्राट आमदार म्हणतात की आम्ही कार्य करतात. कसलं कार्य करतात हे काय कार्य करत नाहीत. एक दिवस आडानं पाणी देणार म्हणून आश्वासन दिलं ते तिकडंच. आणि या भागातले जे इच्छुक नगरसेवक आहेत, हे इच्छुक नगरसेवक खाजगी सावकारकीच्या पैशातनं सर्वसामान्य जनतेला कसं वेटीचे धरून आपल्या भिशात चालावं एवढ्या पलीकडे दुसरा काय उद्योग करणार नाहीत. सर्वसामान्य माणूस ह्या सगळ्यांना वैतागला, एवढंच सांगतो. इचलकरंजी शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता विरोधी पक्ष असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, ज्यांनी बोर मारायचं जे काम चालू केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. बोर मारणे म्हणजे हे कायमचा पर्याय नाही. ह्यासाठी 2022ला जी योजना मंजूर झाली आहे ती योजना पूर्ण करणे हे प्रथम कर्तव्य आहे. आता आयुक्त यांना मी 25/9/2025ला पत्र दिलं होतं. बेकायदेशीर बोर माराल्यात, तर त्यांनी म्हणतात की आमचा काय संबंध नाही असं त्यांनी मला सांगितलं तोंडी. पण तेच उत्तर भूसंवर्धन सर्वेक्षण विकास यंत्रणा कोल्हापूर यांनी सांगितले की कारवाई करण्याचा अधिकार हा महापालिकेच्या आयुक्तांना आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त हे राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आयुक्तांची तक्रार कुठं करणार का तुम्ही? मी आयुक्तांची तक्रार नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव मुंबई यांच्याकडे रिसर तक्रार करणार आहे. गावभाग परिसरातील प्रभाग 16मध्ये सादरे संडास हे चावरे गल्लीच्या टोकापाशी आहे. हे संडास कमीत कमी तक्रार करूनसुद्धा त्या संडासच्या दोन्ही टाकीत पाणी नाही. एक मुळात. दुसरा पर्याय म्हणजे त्या संडासासनी पूर्ण दरवाजे नाहीत. ह्याचा न्यायनिवाडा कोण करणार? आम्ही पाठपुरावा करतोय, समस्या पुढं मांडतात आणि जातात. मग पुढं काय करायचं त्याच्यावर? तर चावरे गल्ली परिसरातील दोन्ही बाजूला जे सार्वजनिक शौचालय आहेत, दोन्ही बाजूची शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. दोन्हीकडे दरवाजे नाही आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या नाहीत, स्वच्छता होत नाहीत. या ठिकाणी बऱ्याच लोकांचे घरटी शौचालय आहेत, मात्र जे भाडेकरू आहेत आणि ज्यांची परिस्थिती नाही शौचालय बांधायला अशा लोकांची संख्या देखील आहे. मग त्यांना आता शौचालयाला जायचं कुठं ही त्यांची अडचण भेडसावत्या. माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याचे असलेले आमदार आणि सध्याचे असलेले खासदार यांनी इचलकरंजी महानगरपालिकेला हजारो कोटी रुपयाची निधी जो आणला जातो त्या निधीचा उपयोग
योग्य रीतीने होत नाही आहे. दुसरा पर्याय असा आहे, जनहितासाठी जी काम केले जातात त्या जनहित किंवा विकास कामं केली जातात त्या विकास कामावर संबंधित नगरपालिकेचे कोणतेही अभियंता, इंजिनियर असू दे, कार्यकारी अभियंता असू दे किंवा संबंधित विभागाचे अधिकारी, त्या अधिकारी या कामाच्या ठिकाणी येत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. त्यामुळं आलेला निधीचा दुरुपयोग होऊन दर्जेदार कामं होत नाहीत. तसेच सदर आर्थिक व्यवहार मोठा असल्यामुळे संबंधित अधिकारी याला इथं धादावतात इथं. ही वस्तुस्थिती आहे इचलकरंजीमध्ये. मागच्या आपण 3-4 वर्षात पाहिलं, अधिकारी आले ते स्वतःहून परत काही जण वर्ष झाल्यानंतर गेले, काही जण वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी दुसरीकडे पर्याय शोधला. कारण आर्थिक उलाढाल इचलकरंजी महानगरपालिकेची पूर्वीपासून नगरपालिका असताना दर्जाची होती आणि आता महानगरपालिका आहे. महानगरपालिका असली तरी तिला निधी कमी मिळतोय अशातला भाग नाही. महानगरपालिकेच्या अपेक्षा वाढलेत त्यामुळे त्यांना तो निधी कमी वाटतोय. मात्र जो निधी मिळाला आहे त्याचा उपयोग होतोय का नाही हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. इचलकरंजी शहराला पाणी प्रश्नासाठी किंबहुना पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलशुद्धीकरण बांधले गेले. मात्र ते जलशुद्धीकरण 1 किंवा 2 चालू झाले असतील, बाकीचे जलशुद्धीकरण बंद झाले. त्यामुळे शासनाने दिलेले 5 कोटी मक्तेदाराच्या घशात गाठले आणि काही महानगरपालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींच्या त्याच्यावर डल्ला मारला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, मोठं उदाहरण आहे. त्याचबरोबर 52 कोटी रुपये इचलकरंजी शहराला मंजूर झाले. गेली 1.5 वर्ष झालं रस्त्यांची कामं झालेली नाहीत. हा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी इचलकरंजी बोले सीझन 2 हा कार्यक्रम मी घेऊन येतोय आणि या प्रश्नांमध्ये आता पुढच्या भागात आपण इचलकरंजी बोले सीझन 2 मधून या सर्व प्रश्नांची उकल करणार आहोत. तत्पूर्वी प्रभाग क्रमांक 16 मधला आज इथं शेवट करत असताना या ठिकाणची परिस्थिती या सर्व नागरिकांनी सांगितली. भयानक परिस्थिती आहे. रस्ते झालेले नाहीत, अनेक वर्षापासून गटारी झाले नाहीत, गटारींची दुरावस्था झालेली आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. त्याचबरोबर इथे काही कॉन्क्रिटीकरण रस्ते झालेत. कॉन्क्रिटीकरण रस्ते झाल्यामुळं ते 9 ते 10 इंच रस्ते उचलले गेलेत. रस्ते उचलले गेल्यामुळं गटारी खाली झाल्यात. गटारींचं पाणी आता रस्त्याचं पावसाचं आलेलं पाणी त्या गटारीत जाऊन गटारीचं तुंबलेलं पाणी नागरिकांच्या घरात जाते. अशी दयनीय अवस्था झाली आणि त्या गटारीचं तुंबलेलं पाणी घरात गेल्यामुळं नागरिकांना रोगराईला आमंत्रण दिलं जातं आहे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले अशी परिस्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 7-8 दिवसानंतर पाणी येतं आहे. मगाशी त्या ताईनं सांगितलं की 1800 रुपये आम्ही पाणीपट्टी भरतो आहे, मात्र पाणी आम्हाला मिळत नाही. दादांनी देखील मगाशी सांगितलं की 365 दिवसाचे पाणी बिल घेत आहे पण पाणी सोडत आहे 65 दिवस. त्यामुळं हा नगरपालिकेचा चाललेला भोंगळ कारभार हा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या नागरिकांनी तो उलटून लावावा अशीच माय महाराष्ट्राची आता या ठिकाणी मागणी आहे. कारण शेवटी कुणाला निवडून द्यायचं आहे आणि तिथं जाणारे लोक कसे कारभार करतील हा जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेनं तो निर्णय घ्यायचा आहे. पहिल्या प्रभागापासून आपण शेवटच्या प्रभागापर्यंत पाहिलो, बऱ्याच नागरिकांनी बऱ्याच महिलांनी बोलून पण दाखवल्या. काहींनी बोलून दाखवलं की मताला आम्हाला पैसे दिले जातात, तर काहींनी बोलून दाखवलं आम्हाला पैसे देऊ नका, आमच्या हक्काचं आम्हाला काम द्या, आमचे रस्ते गटारी या नागरिक सुविधा आम्हाला उपलब्ध करू द्या असे बोलणारे देखील नागरिक आपल्याला बोलताना दिसलेत. सर्वात महत्त्वाचा भाग आहे आजपर्यंत झालेल्या निवडणुका आणि ही निवडणूक ही सर्वात वेगळी निवडणूक असणार आहे. या ठिकाणी पैशाचा भलेही किती वापर होत असला तरी नागरिक आता सुज्ञ झालेले आहेत. मोबाईल सोशल मीडियामुळे तुम्ही जो पैशाचा अपव्यय जो तुम्ही गर्व दाखवताय तो आता हाणून पाडायला सोशल मीडिया सज्ज झालेले आहे आणि सोशल मीडिया हे थांबवल्याशिवाय राहणार नाही हे देखील बऱ्याच तरुणांनी बोलून दाखवलं आहे. आणि तुमच्या मागे सोशल मीडिया आहे त्यामुळे पैशाचा वापर करायचा का कामाचा हा आता लोकप्रतिनिधींनी विचार करावा. या ठिकाणी इचलकरंजी बोले हा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. आपण परत भेटूया इचलकरंजी बोले सीझन 2 मध्ये. तर इचलकरंजीकर बघायला विसरू नका. इचलकरंजी बोले सीझन 2. इचलकरंजी बोले सीझन 2.